धक्क्यांवर नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वाण्या विहीर गावात पुराचं पाणी, 4 चाकी वाहनांसह दुचाकी वाहून गेल्या। गोव्याला जाणारा खानापूर हेमाडगा अनमोड हा रस्ता बंद। हालात्री नदी पुलावर 5 फूट पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली। मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं हब्बरहट्टी येथील मारुती मंदिर देखील पाण्याखाली गेलं। संत नामदेवांच्या पालखीचं परळीमध्ये गोल रिंगण, ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात शेकडो वारकरी रिंगणात सहभागी। बीडच्या आष्टी तालुक्यातील नागनाथ संस्थानाच्या गणेशगड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। पंचक्रोशीतील भाविक गडाच्या दिंडीत सहभागी, विठुनामाचा केला जयघोष। कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची स्नान आणि दत्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी। एका दुर्मिळ पुस्तकातून राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत प्रकाशात न आलेले फोटो समोर आलेत। 1911 साली भाऊसिंगजी महाराज खंडात्मक ग्रंथाचं लिखाण केलं होतं। शक्तीपीठ महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा। परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन। सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या गावांबरोबरच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठला विरोध कायम। अधिकारी मोजणी करण्यासाठी आल्यावर झोपून केलं आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। बार्शी तालुक्यातील शेळगाव आरी या ठिकाणी मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांची महामार्गाविरोधात घोषणाबाजी। धुळ्यात साक्री नगर पंचायतीतील काही नगरसेवकांनी विरोधी गटात प्रवेश करत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी वेळेवर पोहोचू न शकल्यानं प्रस्ताव रखडला। उपनगराध्यक्षासह 12 नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा। बीडच्या माजलगावातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्य कार स्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघ शिक्षकांच्या मागण्यांसाठी मैदानात। अकोला शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे। अन्न आणि धान्य वितरण अधिकाऱ्याच्या टेबलवर तांदूळ फेकत त्यांनी आंदोलन केलं। भंडाऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा फोरमचं धरणे आंदोलन, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा निषेध केला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं अनोखं आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांना कचरा आहेर म्हणून भेट दिला। गेल्या महिनाभरापासून शहरात कचरा संकलनासाठी घंटागाडी आणि ट्रॅक्टर न फिरल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज प्रकरणात 3 पोलीस कॉन्स्टेबलचं निलंबन, एएसआय सतीश महाजन, पोलीस शिपाई नितीन सौंदरडे, पोलीस शिपाई मंगेश उगिळे तर पीआय गीता बागवडेंकडून तपास काढून घेतला। धाराशिवमध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई, 95,000ची लाच घेताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि महिला अंमलदार यांना ताब्यात घेण्यात आलं। गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी 2 लाखांची लाच त्यांनी मागितली होती। नाशिकमध्ये पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तोतया पोलिसांकडून अनेकांची फसवणूक, उपनिरीक्षक पत्नीच्या वर्दीचा तो आरोपी वापर करत होता। अखेर 9 महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक। बीडच्या माजलगावात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद। अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी एका पिस्टलसह 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। रात्रीच्या गस्ती दरम्यान ही कारवाई, दोघांना अटक। नांदेडच्या थळी सारगावमध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसलाय। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। यामुळे नुकसान भरपाई द्यावी तसंच दुबार पेरणीसाठी नवीन बियाणं मोफत द्यावीत, शेतकऱ्यांची मागणी। अनधिकृतपणे प्रतिबंधित बीटी बियाणांची विक्री करणाऱ्यांवर धाड पडली आहे। एकाला अटक तर 5 लाखांची 400 बियाणं पाकिटं जप्त, लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गोंधळ. मोहिमेदरम्यान स्थानिक महिलांनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील कर्ली नदीत सोमवारी वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडलाय. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं राबवलेल्या शोध मोहिमेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला. जळगावातील पाचोऱ्या शिक्षकाची शाळेतच गळफास घेत आत्महत्या. सुपडू भादू पाटील विद्या मंदिर शाळेतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तरुणी घरात एकटी असताना एकानं घरात घुसून सेल्फी काढत लग्नाची मागणी केली. तरुणाकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. युवकाविरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या वाघळूद गावातील घटना. परभणीच्या धनुबाई प्लॉट परिसरात राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकच्या घरातील टीव्हीत साप आढळला. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सर्पमित्रांच्या मदतीनं सापाचं रेस्क्यू ऑपरेशन. हिंगोलीत प्रेमसंबंधांच्या कारणातून तरुणावर चाकूनं वार. तरुणीच्या भावानं वार करून हत्या केली तर एक जण गंभीर जखमी आहे. अकोल्यात जखमी मजुराला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स चालकाला मारहाण. अँब्युलन्सच्या धडकेत कुत्रा मरण पावल्यानं कुत्र्याच्या मालकाकडून मारहाण. यवतमाळमध्ये चारचाकी वाहनाची रोहीला धडक. वडकी ते राळेगाव मार्गावरील उमरी फाट्याजवळ हा अपघात घडला. चारचाकी वाहनाचं यात नुकसान झालंय. आणि आता आपल्या सर्वांसाठी एक मोठी खुशखबर आहे, कारण महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निकालामुळे आपण सर्वजण वापरत असलेली वीज आता स्वस्त होणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षात 26% वीज दर आता कमी होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 10% वीज दर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या, पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणाने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली आहे आणि आयोगानं आगामी 5ही वर्षात वीज दर कमी करण्याचा आदेश दिलाय. याचा फायदा घरगुती वापरासह औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना देखील होणार आहे. सीबीएसईनं 10वीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.